तर तृप्ती देसाई यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्या देखील होत्या। आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी त्या आक्रमक झाल्या। वो अरेस्ट नहीं किया जा रहा है, जो आवाज उठा रहे हैं डेमोक्रेसी में उनको जो है वो अरेस्ट किया जा रहा है। अब तुमच्या घरात महिला नाही आहेत का? तुम्हाला अटक का केली जाते? सगळ्या पुण्यातल्या सगळ्या महिला आता असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, भीतीचं वातावरण आहे। आरोपीला अटक होत नाही। 50 तास झाल्यावर आज इथं योगेश कदम आले। योगेश कदम कुठल्या तोंडाने इथं सांगायला आले? दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत। पोलीस यंत्रणा काय करतीये? पीएमपीएलची यंत्रणा काय करतीये? बरं, आरोपीला अटक होत नाही आणि जो लोकशाही मार्गाने आवाज उठवतोय, आम्हाला योगेश कदमांना जाब विचारायचा होता, भेटायचं होतं। राज्यात सारखी जी काही प्रकरणं चालली आहेत त्यांनी भेटू दिलं नसतं म्हणून आम्ही गाडीचे दरवाजे ते वाजवलेले आहेत। पण आम्हाला जबरदस्ती आणून इथं ताब्यात घेतलंय, अटक केली आहे। म्हणजे आरोपीला वेगळा न्याय, लोकशाहीमध्ये भांडतायत त्यांना न्याय। आता जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मग आम्हाला कायदा सुद्धा हातात घ्यावा लागेल। मला वाटतंय की गाडेसारखा साधा आरोपी तुम्हाला सापडत नाही। कसली यंत्रणा 1 लाखाचं बक्षीस जाहीर करताय? तुम्हाला लाखो पगार देतात पोलिसांना, पोलिसांना लाखोचे पगार फुकट देतात का? म्हणजे पोलीस निष्क्रिय आहेत। काय राजकीय संबंध आहेत काय माहिती आहे का? मला वाटतंय की राजकीय संबंध याच्यात कुणाचे आहेत का मला माहित नाही, पण राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणं दाबली